तर 10वी परीक्षेच्या निकालाबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे। 10वीच्या निकालात मराठी विषयातील विद्यार्थ्यांची मोठी पिछेहाट झाल्याचं समोर आलं। मराठी भाषेची निवड करून परीक्षा देणारे 94,000 विद्यार्थी नापास झाले आहेत। प्रथम भाषा म्हणून ज्या राज्याची राजभाषा मराठी आहे, ज्या भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे, अशा मराठी भाषेतच अनेक विद्यार्थी नापास झाल्याचं समोर आलंय। एकीकडे परकीय भाषा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे चांगलं असताना मराठी विषयाची अनास्था या निमित्तानं उघड झाली। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, 94,000 विद्यार्थी आपल्या मायबोली मराठी भाषेमध्येच नापास होत आहेत, ही शोकांतिका आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। निश्चित अनिल, अगदी बरोबर शब्द वापरले आहेत तू, कारण मराठी भाषेतच राज्यातले 94,000 विद्यार्थी जे आहेत ते नापास झाले। प्रथम भाषा म्हणजे फर्स्ट लँग्वेज मराठी ही निवडून ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे ते 80,000 आहेत आणि द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठी भाषेची निवड करून परीक्षा देणाऱ्यांची संख्या जी आहे ती 13,741 आहे। त्यामुळे मराठी भाषेत राज्यातले 94,000 विद्यार्थी जर नापास होत असतील तर मराठी विषयाचा अध्यापन प्रक्रियेचा विचार करण्याची गरज जी आहे ती शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे निश्चितच अभिजात दर्जा हा फक्त कागदापुरता आणि सोशल मीडियावरच आहे का, याचा देखील विचार आता विद्यार्थ्यांनी आणि पालकवर्गांनी देखील करावा अशी अपेक्षा आहे। बिलकुल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।